सगळ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो। आपलं स्वागत करत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात। आपणाला माझी विनंती एवढीच आहे की तुमच्या भावानं तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा द्यायचा प्रयत्न केलेला आहे। भाऊबीजेची साडी दिलेलीच आहे, दिवाळी पुढे आहे। माझी विनंती सगळ्या बहिणींना आहे की भाऊबीजे दिवशी भावाची साडी सगळ्यांनी नेसावी। त्यासोबत माझ्या सगळ्या भगिनींना माझी विनंती आहे, आपण खूप लहान लहान मुलं घेऊन आलेला आहात, आपल्या मुलाची आपण काळजी घ्या। सगळ्यांच्या बॅगेमध्ये पाण्याची बाटली ठेवलेली आहे, लागलंच पाणी तरी मागून घ्या। सगळ्यांच्या फराळाची व्यवस्था त्याच बॅगेमध्ये केलेली आहे, अजून लागला तरी मागून घ्या। परंतु आपण आपल्या मुलांची आणि आपली स्वतःची काळजी घ्या, ही माझी मनापासूनची आपल्या सगळ्यांना विनंती आहे। मला माहिती आहे माझ्या बहिणींना एवढा मोठा मंडप घालून सुद्धा मंडप कमी पडलेला आहे, बहिणींना बसायला जागा मिळत नाही आहे। तर माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे, पूर्वेच्या बाजूला जो मंडप आहे त्या मंडपामध्ये अजून थोडीशी जागा आहे। पाठीमागं ज्या गर्दीनं महिला उभे राहिलेल्या आहेत, भगिनी उभ्या आहेत, त्यांना त्या बाजूला बसून घ्या। आणि थोड्या वेळात बाजूचा जो मंडप आहे, माझी विनंती आहे, माझे सगळेच भाऊ या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करत असताना या ठिकाणी आलेले आहेत। सगळ्या भावांना माझी विनंती आहे, बहिणीला जागा करून द्या। आणि डाव्या बाजूचा मंडप आहे तो मंडप महिलांसाठी ओपन करावा अशा विनंती मी माझ्या सहकाऱ्यांना करतो आणि त्याला जायला जागा आपण करून द्यावी। आणि आलेल्या प्रत्येक बहिणीचा सन्मान राहिला पाहिजे, आलेली प्रत्येक बहीण सन्मानानं आपल्या जागेवर बसली पाहिजे आणि सन्मानानं हा कार्यक्रम पाहून घरी गेली पाहिजे। अशा पद्धतीची व्यवस्था माझ्या सगळ्या भावांनी करावी, अशा पद्धतीची सगळ्याच भावांना मी मनापासून विनंती करतो। आणि आज एवढ्या सगळ्या बहिणींचं प्रेम, एवढ्या सगळ्या बहिणींच्या राखीचं ओझं आपला भाऊ समर्थपणे पेलेल याच्याबद्दल निश्चिंत राहावा, अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आणि हा कार्यक्रम पुढे चालू ठेवावा अशी विनंती करतो। धन्यवाद भाऊ। एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे आपल्या लाडक्या भाऊसाठी। आणि इथून पुढची सूत्र संदीप पाटील सरांना मी विनंती करतो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी। एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे संदीप पाटील यांच्यासाठी। धन्यवाद। गेले 15 वर्षापासून मला वाटतं आदरणीय जयभाऊंचं आणि तुमचं एक वेगळंच बहीण भावाचं नातं आहे। आणि या माध्यमातून आज जसं जयभाऊंनी सांगितलं की आपणच आपली सगळ्यांची सुरक्षा करायची, आपण खूप खंबीर राहायचं आहे। आणि खरंच खंबीर झाल्यानंतर मला वाटतं सगळ्याच गोष्टी खूप जवळीक होऊन जातात। त्याचं कारण असं आहे की आत्ताचं हे वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे। आणि मला वाटतं जयभाऊची जशी एंट्री झाली तर वातावरणामध्ये आपण ज्याला आम्ही काय म्हणत असतो की चार चांद लग गए, तर मला वाटतं चार चांद नाही, आज चांदी चांद लग गए जयभाऊ। तर पुन्हा एकदा या टाळ्यांच्या गजराच्या माध्यमातून आता सरप्राईज या पॅकेजमधलं एक सरप्राईज तुम्हाला नक्कीच आम्ही देणार आहोत। ते पहिले सरप्राईज काय नीट बघा, नीट ऐका। जिला आतापर्यंत आपण फक्त आणि फक्त मोठ्या स्क्रीनवरती घरामध्ये बसून आपण स्मॉल स्क्रीनवरती म्हणजे आपल्या टी व्हीवरती पाहत आलो, नुसतंच पाहत नाही आलो, तिला आपण आतोनात तिला आपण प्रेम केलं, प्रेम दिलं। त्याचं कारण असं आहे की इतकी टॅलेंटेड म्हणजे ॲक्टिंगमध्ये असेल, त्याचप्रमाणे नृत्यामध्ये असेल, वर्सटाईल कलाकार आपल्याला खूप वर्षानंतर आपल्या स्क्रीनवरती जेव्हा पाहायला मिळाली तेव्हा भरभरून आपण सगळ्यांनी प्रेम दिलं। आज तसंच या ठिकाणी होणार आहे की जिला आत्तापर्यंत फक्त आपण टी व्हीवरती किंवा आपण थिएटरमध्ये पाहत आलो, आज साक्षात तिचं आपण एक वेगळा परफॉर्मन्स या ठिकाणी पाहणार आहोत। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण तिचं स्वागत करणार आहोत। टाळ्या हात वर करून टाळ्या वाजल्या पाहिजेत। तुम्हाला सर्वांचीच आवडती आणि लाडकी ॲक्ट्रेस, हिरोईन आणि तुमच्या मनावरती जिने एक वेगळंच प्रतिबिंब उमटवलेलं आहे अशा आपल्या सगळ्यांचीच लाडकी सोनाली
कुलकर्णी. वाटतं तुमच्या टाळ्यांची आवाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही हालचाल होणार नाही. येस, हिअर वी गो. सोनाली 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 एकदा म्हणजे तिला 1-2 मिनिटं फक्त जरा थोडंसं काय म्हणतो आपण एक परफॉर्मन्स झाला ना की खूप दमायला होतं, बोलता येत नाही. त्यामुळे 1-2 मिनिटासाठी एक थोडासा श्वास घे. तोपर्यंत ह्यांच्या ज्या शांतता जी काय बघतीयस ती शांतता अशा करताय की सोनालीला पाहिल्यानंतर तिचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर लोक विसरून जातात की आपल्याला जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तिला फक्त बघण्यातच मग्न असतात मला वाटतं. सोनाली, पुन्हा एकदा आमच्या या परिवाराकडनं, आमच्या जयभाऊ आणि त्यांच्या परिवाराकडनं मी संदीप पाटील तुझं मनपूर्वक स्वागत करतो. आणि हे सगळं लाडक्या बहिणीचं हे वातावरण पाहिल्यानंतर तुझ्या काय प्रतिक्रिया आहेत? आणि मला वाटतं दहीवडीमध्ये या महोत्सवामध्ये तू आली आहेस, पुन्हा एकदा स्वागत. आणि या महोत्सवामध्ये आल्यानंतर तुला काय वाटतं हेच आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं. राम राम मंडळी. काय म्हणजे दूर दूर पर्यंत फक्त आणि फक्त महिलांचा आणि बायकांचा हा जो एक संच, समुद्र, महासमुद्र लाट दिसतीये. मला काय झालं माहितीये, मी स्टेजवर आले तेव्हा मला काहीच दिसत नव्हतं. मला फक्त पिवळे आणि भगवे रंगाचे फेटे दिसत होते. मला वाटलं माता भगिनींचा कार्यक्रम सांगितलाय, लाडक्या बहिणी सांगितल्यात, फेटे घालून कोण बसलंय? तर फेट्यांच्या खाली जी डोकी आहेत आणि त्या डोक्यांमध्ये ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांचा आवाज ऐकल्याशिवाय मला काही पुढचं ऐकू येणार नाहीये. अरे फेटे उडले पाहिजेत की नाही? म्हणजे खऱ्या अर्थाने उडवू नका, प्रचंड मेहनत करून बांधलेत आणि ते खूप कमाल दिसतायत. पण फेटे उडवणारा जो आवाज असतो वन्स मोरचा, तो फक्त मला फेटेवाल्यांचाच पाहिजे आता. हा, येऊ देत. उडवलेत फेटे. कसं वाटतंय ताई? आजवर फक्त सिनेमांमध्ये आपण अशा लावणीच्या कार्यक्रमांना पुरुषांनी फेटे उडवले पाहिजे. आज ही संधी तुम्हाला दिली आहे आपल्या जयाभाऊंनी. कारण एरवी आपण फक्त बघतो बायका नाचतात, पुरुष फेटे उडवतात, शिट्ट्या वाजवतात. पण आज सॉरी बरं का, इथे 10-15 पुरुष आहेत. आज तुमचा दिवस नाहीये बरं का. आज तुम्ही टाळ्या वाजवत राहा, शिट्ट्या वाजवत राहा. पण आज मात्र आपण महिला दिन, नवरात्र उत्सव, मदर्स डे, ज्या काही महिलांच्या सन्मान सोहळा असतो वर्षभरातला, तो सगळा आपण आज इथे आपण सगळे मिळून त्याचा आनंद लुटूयात, तो साजरा करूयात. आणि आज हा लाडक्या बहिणींसाठीचा उत्सव जो इतक्या मोठ्या प्रमाणात दहीवडी येथे आयोजित केला आहे, जयभाऊंने त्यांचे मी आभार मानते. कारण की इतका मोठा, मी खरं तर महाराष्ट्रभर लाडक्या बहिणींच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना आता उपस्थिती लावतीये. मी आठवडाभर नागपूरला होते, वेगवेगळ्या शहरांमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे. पण एवढा मोठा कार्यक्रम मी कुठेही पाहिलेला नाही. 1500, 2000, 3000 पर्यंत उपस्थिती असते. आज तुमचे हात भरलेत पूर्णपणे आणि 15,000हून जास्त महिलांची संख्या आहे. सोनाली, इंटरप्ट करतो, सॉरी. आत्ताच मला वहिनी वर येऊन सांगून गेल्यात की संदीप भाऊजी हे आता थोडेच आले आहेत, अजून पण भरपूर येणार आहेत. काय सांगताय? आत्ताच वहिनींनी मला सांगितलं, निरोप दिला. आज दिवसभर आपण हा सन्मान सोहळा आयोजित केला जो आहे तो पूर्णपणे साजरा करून टाकूयात. पार पार आनंद लुटून घेऊयात. आणि या तुमच्या आनंदात मला सामील केल्याबद्दल वहिनी, जयभाऊ, खूप मनापासून आभार. मी 10-1 वर्षांपूर्वी आले होते मानदेश या महोत्सवासाठी आले होते आणि त्यानंतर मला पुन्हा एकदा 10 वर्षांनी संधी दिली. आता पुढच्या कार्यक्रमासाठी अजून 10 वर्ष लावू नका, हो की नाही? काय मग करायचं काय? पुढे काय करायचं? त्यांचं म्हणणं पुढे काय करायचं म्हणजे तेच करायचं नाही. पण ते एवढ्याशा आवाजाने मला माझा कान खराब आहे, एकच कानाने ऐकू येते मला.
सगळ्यांचा आवाज आला तर काहीतरी विचार होऊ शकतो. जोरदार एक आवाज झाला पाहिजे सगळ्यांचा. मागच्यांचे हात जे काय वर झालेले आहेत, तुमचा आवाज माझ्यापर्यंत, वाह, कमाल कमाल, या बात, फारच कमाल. समुद्र वाटतोय सोनाली, समुद्र. फक्त बघ ना समुद्र वाटते आणि ही प्रसन्नतेची लाट आज आपल्या सगळ्यांना अनुभवता येते. शेवटच्या रांगेपर्यंत बसलेल्या प्रत्येकाचा प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचतोय आणि याबद्दल मी शतशः ऋणी आहे. आणि म्हणूनच तुमच्यासाठी वन्स मोर घेते, चालेल का? पळेल. आता माझा ग्रुप कुठे माहित नाही, आहेत का सगळे? वन्स मोर. राजू दादा, राजू दादा, राजू दादा, राजू दादा, सगळे आपल्या कोरिओग्राफर्सना बोलो, कारण सगळ्या आहे का मागे का गेली चेंज करायला? सोनाली कोण नसेल तर मी आहे. एक काम करूयात, तुम्ही आहात हो, पण सगळे आलेत, एवढे नाचायला आलेत की नाही? जमतंय का? नाचता येतंय का? नाचायचंय का? चला तर मग आपल्या आपल्या खुर्च्यांवरती म्हणजे वरती नाही, जागेवरती उभं राहा. खुर्च्या उडवायच्या नाहीत आपल्याला. पुरुषांच्या कार्यक्रमात जो दंगा होतो तो आपण करायचा नाहीये, हो की नाही? चला उभं राहा सगळ्यांनी, मस्त पैकी उभं राहा आणि माझ्या बरोबर वन्स मोर नाचा, बरं का? गाणं लावते मी. आणि तिथेच, हा तिथेच नाचा. आपल्या शेजारच्यांना सांभाळून, नाहीतर शेजारची. हा, एकमेकांच्या साड्या ढापू नका. झाले का सिलेक्ट करून? हा, जरा खोचला का? नाही त्या नाही हो, मग पदर खोचला. भाऊंनी एवढा माहेरचा आहेर दिलाय, आल्या दिलाय. हळदी कुंकू साड्या, ते असतं ना, माझी पिवळी तिची निळी, जाताना हिची निळी मी घेतली तिची पिवळी, असं नका करू, हो की नाही? तयार का? चला एकदा जोरदार टाळ्या सगळ्या तुम्हा सगळ्यांसाठी. आणि गाणं, हा गाणं लावा दादा. ट्रॅक या. हा, आता जे नाचत नाहीयेत त्यांनी दोन्ही हात वर करून पूर्ण वेळ टाळ्या वाजवायच्या आहेत, म्हणजे ही तुम्हाला शिक्षा आहे बरं का, नाहीतर नाचूच शकता. ठीक आहे, तयार? चला तर मग घ्या दादा, डीजे दादा लावा. डीजे वाले बाबू. थँक्यू सोनाली, थँक्यू व्हेरी मच, थँक्स अ लॉट, थँक्यू व्हेरी मच. खूप छान. बसून घ्या, श्वास घ्या, पाणी प्या. ज्यांनी फेटे उडवले ते परत बांधून घ्या. तोवर गाणी ऐका. मी परत एकदा आणखी एक वेगळं गाणं घेऊन येते, पण शेवटपर्यंत उभं राहून टाळ्या वाजवल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. सोनाली, हे तुझ्यावरचं असलेलं प्रेम आहे आणि हे असंच सातत्यानं राहत राहणार आहे. 10 वर्षांनी तू आलीस, तू तशीच आहेस, अजून 10 वर्षांनी आली तशीच असणार आहेस तू. ओके, सो वन्स अगेन, जसं सोनाली इथे आली आणि तुमचं मन जिंकलं आणि तुम्ही, आणि तिचं मन तुम्ही जिंकलं आणि तुमचं मन तिने जिंकलं, हे दोन्ही व्हायचंच झालेलं आहे. त्यामुळे तुमचं मनापासून मी आभार मानतो. आणि जास्त वेळ न घेता, आता जसं गाणी झाली, डान्स झाला, एक अजून जबाबदारी आमच्यावरती म्हणण्यापेक्षा त्या टीमवरती करोना काळामध्ये झालेली होती. करोना काळामध्ये आपण सगळेजण घरात बसून होतो, सगळे A to Z, कोणीही रस्त्यावर काही नव्हतं, बाहेर पडत नव्हतं, पण फक्त आणि फक्त हॅट्स ऑफ आणि सॅल्यूट या टीमला. त्याच्यापैकी आज माझे फेवरेट 2 जण इथे आलेले आहेत, त्यामुळे मला खूप, म्हणजे मी तर खूप आनंदीच आहे. आणि ज्यांनी पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे तुमच्यासारख्या सगळ्यांचीच, फक्त आणि फक्त हसवण्याची आणि हसाचे फवारा आपल्यासमोर पसरवण्याची. एक तर हसणं हे खूप महाग झालेलं आहे आणि हसवणं त्याच्यापेक्षाही महाग झालं आहे. पण यांनी जी जबाबदारी उचलली आहे, जबाबदारी घेतली आहे, पेलली आहे, रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे, ती संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर आता देश विदेशामध्ये सुद्धा ही जबाबदारी ती पूर्ण करतायत. तुम्हाला सर्वांचेच आवडते आणि लाडकी जोडी आज या ठिकाणी आली आहे तुम्हाला हसवायला. एकदा जोरदार आपण त्यांचं स्वागत करूयात. रोहित माने आणि शिवाली परब. टाळ्यांचा जरा जोरदार. 1 2 3 आणि 4 साऊंड वाले म्युझिशियन्स. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. टाळ्यांचा जरा जोरदार हात वर करून. नमस्कार दहिवडीकर. याच्या आला का असा असतो सातारकरांचा आवाज.
होऊन जाऊ दे दणका एकदा जोरदार टाळ्या. अंग असं येऊ सातारकरांचा आवाज आहे. नमस्कार, माझं नाव आहे रोहित माने. प्रेमाने मला सगळी सावत्या म्हणते ती, पण माझं खरं नाव आहे ईश्वाकू शृंखलेश्वर. नीट ऐका बरं का, माझं नाव आहे ईश्वाकू शृंखलेश्वर. जसं आपल्या माता भगिनी आहेत त्या, लाडक्या बहिणी आहेत त्या, त्यांच्या मागे जसे भाऊ खंबीरपणे उभे आहेत, तसं मी सुद्धा त्यांचा लाडका भाऊ आहे. तर मला इथं दहिवडीमध्ये भाऊनी एक बिझनेस चालू करून दिलाय. मी गाड्या चालवायला शिकवतो. मोटर ट्रेनिंग स्कूल आहे माझं. आणि माझी स्पेशालिटी म्हणजे पुरींना गाड्या चालवायला शिकवायचं. हसू नका का, पुरींना मी ह्याच्यासाठी शिकवतो कारण पुरींचं माहिती आहे तुम्हाला, डावा सिग्नल दिला की डाव्या बाजूलाच जाते. आमच्यावर जरा फोकस मारा. काय दिसतंय ना? हे हँडसम बॉय दिसतायत काय माझ्यासोबतचे? सगळ्यांना दिसतायत काय? आमची जोरी कशी दिसते? चांगली दिसते काय? ओ जरा माईक देता काय हातातला? हो हँडसम बॉय, तुमचं नाव काय आहे? अरुण. काय कोणतंच नाव आहे? काय नाव आहे? अरुण. एवढं गोड नाव असतं काय कोणाचं? अरुण. अरुण 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 करू नको इशारा. भिडू दे आता डोल्याला डोला. हँडसम बॉय सोबत या मोठ्या वहिनीने मी छोटी वहिनी सोबल काय? चालणार आहे काय सगळ्यांना? वहिनी इकडे आलाच आहेत तर आपण दोघी आपल्या अरुणसाठी नाव घेऊया काय? घ्या जरा, ह्या हातात घ्या. अरे तुला काय कळतंय का? दादा बी लाजायला लागले का? आपण आपल्या अरुणसाठी मिलून नाव घेऊया. तुम्हाला येत असेल तर घ्या. तुम्ही नाही घेत? किती वर्ष झाली लग्नाला वहिनी? किती वर्ष झाली? 24 वर्ष झाली. मला 2 वर्ष ठेवलं तरी चालन. काय आहे, मी सगळीकडे शो करत असते. मला सगळीकडे प्रॉपर्टी बनवायची आहे. घेताय काय? मोठ्याने तरी घ्या. अरुण. मी घेऊ काय? हांड्यावर हांडे ठेवले 7, त्यावर ठेवली परात. वहिनी बघतेला ना बघतेला परत टाकतेला डोक्यात. अरे अरुण नावाचं नाही, अरुण रावणचं नाव घेते. वहिनी घ्या ना मला तुमच्या घरात. आवडलं काय? अरुण, वहिनींच्या समोरच मी तुम्हाला अरुण बोललं तर चालेल ना? बापरे घाम आलाय. घाम फुटला दादांना. हा माझा आयफोन. हो वहिनी, विथ युअर परमिशनच. हा माझा आयफोन. माझा व्हिडिओ शूट करा. काय नाही, मी आजच आहे. वर्ष आयुष्यभर तुम्हाला जलाचा. मला सांग, तुला सिग्नल माहितीये का? मंगासपासून देतोय बघ. कलून चुकलाय आता मला सिग्नल.
दादा बघ दादा अडकले त्यांच्यात गुंतले तुझ्याकडे बघणार मी. अरुण राहू दे, अरुण कामात आहे सध्या. मी त्यांचं बोलतच नाही आहे. मग तिकडं बघ, तिकडं त्यांच्या माग, तिकडं कोपऱ्यात, इकडं कोपऱ्यात नुसतं सिग्नलवरच सिग्नल येत आहेत मना सगळी करून. हो की नाही? हो की नाही? लाजतायत सगळे. त्यांना वाटेल अरुण सारखं पकडलं तर हिने. बघ कशी गालात ते गालात हसत्यात. अरे तेव सिग्नल नाही ग बाय माझे. मग? अगं रस्त्यावर सिग्नल असतो ना. अच्छा अच्छा, हा तो दांडूक ज्याच्यावर झाकपूक झाकपूक लाईट असते तो ना. काय तुझ्या बापाने काय डान्स बार उघडलाय का? झाकपूक लाईट. ते 3 लाईट असतात त्या दांडूकवर. हा. मला माहित आहे. माहितीये? एक असते लाल, हा. एक असतो पिवळा, हा. एक असतो हिवरा. ये कुठला असतोय? हिवरा. हिरवा असतोय. हिवरा. हिरवा हिवरा. हिरवा हिवरा. हिरवा हिवरा. हिवरा. ऐ! बाय मला चुकवतीया. काय त्याचा अर्थ काय असतोय? मला माहित आहे. काय? बघा सगळ्यांनी, 3 रंग असतात. 3 रंगांचा अर्थ खूप महत्वाचा आहे आपल्या आयुष्यात. लाल म्हणजे कुकू, पिवली म्हणजे हळद, काय? आणि हिवरा म्हणजे चुरा. लाल म्हणजे कुकू, पिवली म्हणजे हळद, हिवरा म्हणजे चुरा. लाल म्हणजे कुकू, पिवली म्हणजे हळद, हिवरा म्हणजे चुरा. लाल म्हणजे कुकू, पिवली म्हणजे हळद, हिवरा म्हणजे चुरा. असं असतं ते गुजरी. काय बापाचं काय वटी भरण आहे? लाल म्हणजे कुकू. यायला काय फुरगी यायला काही. भाऊ पुढच्या वर्षी एक नाही, पुढच्या कार्यक्रमाला एकटाच कार्यक्रम ठेवा. सगळ्या बहिणींना गोळा करून आणला इथं स्टेजवर. काय तुला लगा तसं नसतंय का ते. आणि सिग्नल म्हणजे लाल म्हणजे थांबा, पिवळा म्हणजे सावध राहा, हिरवा म्हणजे जा, असा त्याचा अर्थ असतोय. असं असतंय. मग असं असतं गुजरी. हे बोचर लोकांना तुम्हाला कळलं ना. नको बोलले रे ते. सोपा प्रश्न विचारतो तिसरा आता. तू सोपा विचारतच शेवटचा प्रश्न नाही. विचार मग एकदम. पटकन एकदम विचार. शेवटचा. हा पटकन विचार, सोपा विचार. एकदम सोपा विचारणार. हा. मला सांग, तू गाडी चालवती हम्म. तुझ्या गाडीच्या पुढे समजा इकडून भाव आला हम्म. आणि इकडून नवरा आला, हम्म. काय मारशील? धक 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 धक. मैं लाइफ लाइन यूज करना चाहती हूँ. काय अमिताभ बच्चनचा बाप बसला इथं? केबीसी चालले बेने. सोपा प्रश्न विचारलाय. तू गाडी चालवती, इकडून समजा भाऊ आला, इकडून नवरा आला, काय मारशील? अरुण, आय एम सो सॉरी. मी माझ्या नवऱ्याला मारीन. काय लागा नवऱ्याला मारायचं म्हणलं, काय बायका खुश झाले ते. त्या ताई म्हणजे चेकाळल्यात. का बर नवऱ्याला का बर मारशील? मग माझ्या भावाला का मारू? हा? भावाचं आणि माझ्या रक्ताचं जन्मांचं नातं. त्याच्याने माझं खून एकत्र केलं तर कन्नाल पण नाही तुला कोणाचं खून कोणता. ये देख किसका खून कौन सा है, किसका खून कौन सा है, पहचान. तुम्हाला कळलं मी नाना केला ते? तुम्हाला कळलं नाना पाटेकर गेला ते? चांगला केला. नाना पाटेकरांना कळून देऊ नका. नाही येऊन मारतील म्हणा. मारतील. अरे तुझं काय करायचं ग? काय मग तुला थोडी पण अक्कल नाही दिली का ग? काय झालं? अगं एवढं करायची गरजच नाही. तू गाडी घेऊन चालली, इकडून भाऊ आला, इकडून नवरा आला, ब्रेक मार. आईला हो. आई शपथ माझ्या डोक्यातच नाही आलं. तुला डोका असेल तर डोक्यात येईल तुझ्या. सॉरी, लगेच खुश होऊ नका. बायकांनो ब्रेक
आता. त्यांना नको सांगू, त्यांना सगळं माहितीये. त्यांना माहिती तुलाच कळलं झालंय. तुझी लायकी नाही का गाडी शिकायची? तू निघ. गुजरी तू निघ. बरं 1 मिनिट द्याल काय? काय? अरुणकडे जाऊन येते तेवढ्यात. कुठं? त्यांना नाही बांधणार मी. एकदा अरे जोरदार गाणं टाळ्या झाल्या वाजवा पाहिजेत. भैया मेरे. गाणं गा कोणीतरी माझ्यासाठी. जोरदार दोघांसाठी टाळ्या. आणि रोहित आणि शिवाली, मी जयाभाऊंना आणि वहिनींना आता स्टेजवरती इथं मंचावरती बोलवतोय. तर एका वेगळ्या स्टाईलने आम्ही इथे बोलवणार आहे. तर ती स्टाईल म्हणजे तुम्हाला पण ती स्टाईल त्यांच्यावर करायला लागणार आहे, कारण त्या दोघांना आपण इथं आमंत्रित करतोय. तर मी जयाभाऊ आणि वहिनींना मी मंचावरती येण्याची विनंती करतो एका वेगळ्या अंदाजाने. ओके, 1 2 3 आणि 4. जरा जोरदार टाळ्या, जोरदार. भाऊ अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन, मैं हूँ कौन. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि दादांचे दौरे सुरू झालेत. मतदारसंघामध्ये असतील, पक्षाच्या बैठका असतील. दादांचं कार्य आपण सगळ्यांनी इतक्या जवळून पाहिलंय. दादा, माण आणि खटाव हे 2 तालुके तसेच दुष्काळी, म्हणजे या भागामध्ये पाणी आणणं हे भगीरथानी पाणी आणण्यासारखं होतं. तुम्ही काय नेमका विचार करून राजकारणात प्रवेश केलात? मुळातच माझा जन्म पिढ्यानपिढ्या दुष्काळी असणाऱ्या तालुक्यामध्ये झाला. ज्या तालुक्याला पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात मोठा विषय, शेती पाण्याचा विषयच नव्हता, आणि पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ. जेव्हा मी राजकारणात, समाजकारणात येण्याचा विचार केला, तेव्हा पहिला मनामध्ये विचार आला की जर या खटावमानच्या मातीमध्ये हा दुष्काळ आपण हटवू शकलो आणि दुष्काळ हटवण्याचा संकल्प करून आपण जर राजकारणामध्ये यायचं म्हटलं तर हे सगळं शक्य होईल का. अनेक स्वप्न मी माझ्या जनतेला दाखवलं. ते 3 ओळीचा एक अजेंडा, 3 ओळीचा जाहीरनामा घेऊन मी आलो. मला माझ्या तालुक्यातनं कॅनॉलचं पाणी वाहताना बघायचं आहे. मला माझ्या तालुक्यामध्ये ऊसाची शेती झालेली बघायची आहे. आणि मला माझ्या तालुक्यामध्ये कारखान्याचं धुराडं पेटलेलं बघायचं आहे. या 3 ओळीमध्ये एवढी ताकद, एवढी शक्ती या 3 ओळीमध्ये होती की त्या 3 ओळीमध्ये या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता होती. आणि तो संकल्प मी केला आणि ताकदीनं आशीर्वाद जनतेनं दिला. आणि त्या आशीर्वादातनं उतराय होत असताना आपण सगळेजण आता बघतो की मी माझ्या तालुक्यामध्ये कॅनॉलचं पाणी आणलं. मी माझ्या तालुक्यामध्ये ऊसाची शेती शेतकरी बांधवांची लागली. आणि जिथं तुळशी बारशीच्या लग्नाला ऊसाचं कांड मिळत नव्हतं त्या तालुक्यामध्ये आज 4 साखर कारखान्याचं धुराडं पेटलेलं आहे. आणि 4 साखर कारखाने आज या तालुक्यामध्ये आहेत. याचा मला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की माझ्या जनतेच्या आशीर्वादानं उतराई व्हायचा मी प्रयत्न केला. अगदी खरं आहे. खरं तर या सगळ्या प्रयत्नांसाठी आपण जोरदार टाळ्या भाऊंसाठी वाजवल्या पाहिजेत. जिथे ऊसाचं कांड पिकत नव्हतं तिथे भाऊंनी 4 साखर कारखाने आज आपल्या मतदारसंघामध्ये सुरू करून दाखवलेत. भाऊ, सगळ्यात महत्त्वाची योजना ती म्हणजे जिहे कठापूरची योजना, ही पूर्ण करणं तुमचं ध्येय होतं. आज ती योजना पूर्णत्वाकडे जातीये. या योजनेचा एकूणच तुमच्या समोरचा प्लॅन काय होता, प्रवास कसा होता? मुळात जिहे कठापूरची योजना ही आमच्या दृष्टीने ऐतिहासिक अशी योजना आहे की आमची माणगंगा सीतामाईच्या स्पर्शानं निर्मित झालेली नदी. आणि या माणगंगेमध्ये कायम दुष्काळ. या माणगंगेमध्ये कृष्णामाईचं पाणी आणण्याचा संकल्प आम्ही केला. आणि तो 15 वर्षापासून निरंतर तो प्रवास आहे. 22 किलोमीटरचा बोगदा, वर्धनगड घाटातून आलेला बोगदा. आणि तो बोगदा पूर्ण झाल्यानंतर कृष्णामाईचं पाणी
15 वर्षाच्या खडतर प्रयत्नानंतर पहिल्यांदा मानगंगेमध्ये आम्ही 6 महिन्यापूर्वी सोडलं आणि जो आनंद या मानदेशी मातीला झाला, मानगंगेला झाला आणि मला वाटतं या तालुक्यातल्या सगळ्या जनता माता भगिनींना झाला. आणि आम्ही मानगंगेमध्ये कृष्णेचं पाणी आणलं आणि ते मानगंगा आता भरभरून वाहते आणि त्याच मानगंगेचं पाणी आता उचलून आम्ही 32 गावांना आणि राहिलेल्या 29 गावांना 32 गावांचं काम आता 8-10 दिवसामध्ये संपतंय आणि बाकीच्या उर्वरित गावांचा प्रकल्प 8-10 दिवसामध्ये मंजूर होतोय. म्हणजे तालुक्यातल्या जवळजवळ 90% गावांना पाणी पोचवण्याचा संकल्प आमचा येणाऱ्या 2-2.5 वर्षामध्ये कंप्लीट होईल. आता 70% पाणी तर पोचलेलं आहे. भाऊ, तुमची एक खासियत आहे ती म्हणजे तुम्ही भान ठेवून नियोजन करता आणि नियोजन केलं की बेभान होऊन काम करता. तर आता निवडणुका डोळ्यासमोर आहेत, काय नेमका अजेंडा तुम्ही घेऊन आता मतदारांसमोर जाताय? नाही, मुळातच मी माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक निवडणूक ही एक उद्दिष्ट ठेवून लढली. 3.5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघात मी पाणी घेऊन येईन. उरमोडीचं पाणी आणलं, तारईचं पाणी आणलं. 97 गावामध्ये ते पाणी गेल्या 10 वर्षापासून येते. पुन्हा संकल्प केला जिहे कटापूरचं पाणी आणेन, ते पाणी आता घेऊन आलो. आता ते जिहे कटापूरचं पाणी आपण आणल्यानंतर हे 32 गावांना पोचवण्याचा संकल्प केला, तो संकल्प पूर्ण होतोय. आता आम्ही नवा संकल्प करतोय की राहिलेली 29 गावं आणि कलडोन मायनीची जवळजवळ 20-22 गावं, मान तालुक्यातली कुकुडवाडसह जवळजवळ 20 गावं, या 42 गावांना पाणी देणारी योजना मंजूर झाली, पाणी उपलब्ध झालं आणि आता त्या योजनेचा टेंडरही झालं आणि टेंडर होऊन आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात करायची आहे आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल आणि त्या गावांना पाणी मिळेल. तर या सगळ्या भागामध्ये पाणी देण्याचा संकल्प केला आहे आणि पाण्यासोबत आता या भागातल्या युवकांच्या हाताला काम देणारी MIDC उभी राहिली पाहिजे. MIDC उभी राहत असताना या भागामध्ये शिक्षण संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत आणि पायाभूत सुविधा उभ्या केल्या. आता जगाशी स्पर्धा करण्यासाठी माझा मानखटाव तयार झाला पाहिजे असा संकल्प करून आम्ही सगळेजण काम करतो. क्या बात आहे. खरं तर यासाठी भाऊंना खरंच भाऊंचे आभार मानले पाहिजेत, कारण या पुढच्या काळातही कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी भाऊ घेत आहेत. मी वहिनींना आता काही प्रश्न विचारणार आहे. वहिनी, भाऊंचा कामाचा धडाका तुम्ही बघता, सगळे मतदार बघता, कुटुंबासाठी भाऊ किती वेळ देतात? कुटुंबासाठी तरी वेळ खूप कमीच आहे, कारण त्यांनी जे सगळं या तालुक्यासाठी काम करण्याचं जे ध्येय जे त्यांनी अंगीकारले त्यासाठी माझ्या कुटुंबांनी खूप सॅक्रिफाय केले. त्यांना त्यासाठी आमची ताकद, आमचं सगळं त्यांना लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना नेहमी करत असते की ही ताकद या जनतेच्या संपूर्ण विकासासाठी त्यांनी झटावं, अशी आमची पूर्णपणे त्यांना ही ताकद राहील अशी मी इच्छा व्यक्त करते. वहिनी, तुम्ही सोबत आहातच म्हणून तर इतक्या धडाडीने ते काम करू शकतायत. घरचा पाठिंबा असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करू शकत नाही. मला सांगा, शेवटचा सिनेमा दोघांनी एकत्र कुठला बघितला? नाही पाहिला कधी आम्ही. नाही कधी पाहिला. सिनेमा पाहायला कधी वेळच नाही मिळाला. एवढे ते जनतेमध्ये असतात, एवढे बिझी असतात. आता ते पुढचे 2 महिने तर खूप जास्त बिझी असतील. हो. मग त्यावेळेला जेवणा खाण्याची काळजी तुम्ही कशी घेता? म्हणजे डबा सोबत असेल? हो, घरातून जेवढं शक्य होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करते आणि शक्यतो मी पण त्यांच्या सोबत असतेच नेहमी, बऱ्यापैकी सोबत म्हणजे तालुक्यात इतर ठिकाणी, पण आम्ही शक्यतो घरातलंच खाणं त्यांनी घ्यावं यासाठी प्रयत्न आमचा नक्की राहतो. त्याशिवाय ही अशी तब्येत राहणार नाही. पण आपल्या तालुक्यातली जनता एवढी सुज्ञ आहे की ते सुद्धा त्यांची भरपूर काळजी घेतात, पण त्यांचं तब्येतीवर आणि खाण्यावर खूप नियंत्रण असल्यामुळं ते त्यांच्या पद्धतीनंच त्यांचं रुटीन चालू असतं, हे मात्र नक्की. म्हणजे गृहमंत्र्यांचा वॉच असतो थोडक्यात? असावा. नक्कीच असावा, नाहीतर ते पद राहणार नाही. जेव्हा भाऊ जेव्हा काही कल्पना मांडतात पहिले तुम्हाला सांगतात का? तुम्ही त्यांना काही सजेशन देता का? मला जेवढे माहिती काही कळते तेवढी मी देण्याचा त्यांना प्रयत्न करते,
सजेशन देण्याच्या ते पलीकडे आहेत. आमचे विचार जिथं थांबतात तिथे त्यांचे त्याच्या सुरू पुढे होतात. विचार त्यांचे सुरू होतात. त्यामुळे तिथं आम्ही थोडंसं अपुरं पडतो. पण नक्की सजेशन्स असतात, काही देता येतील तेवढे. क्या बात आहे. आता भाऊंना थोडे प्रश्न विचारतो. थोडेसे कौटुंबिक राजकीय तर आहेतच, ते कायम सुरूच असतात. भाऊ, वहिनी म्हणतात तुम्ही कुटुंबाला वेळ देत नाही. त्याची तक्रार नाहीये, पण त्याची खंत आहे. तर या विधानसभा नंतर असं काही आश्वासन वहिनीला देणार आहात का, की हा बाबा मी तुम्हाला एवढा वेळ देईन? नाही, आता आश्वासन वेळेचं नाही देऊ शकत, बाकी सगळं देऊ शकतो. बाकी सगळं द्यायचा मी प्रयत्न करतो. पण मला तसं कुटुंबाला कमी वेळ देता आल्याचं शल्य कायमच आहे. खास करून किमान बायको म्हणून तिला खूप वेळ दिला असेल, पण मी माझ्या मुलांना खूप कमी वेळ देऊ शकलो. माझ्या मुलीला, माझ्या मुलांना खूप कमी वेळ आयुष्यातला देता आला, याचं शल्य कायम आहे. मग ते कायम आयुष्यभर राहील. पण ते सुधारण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल, मला खात्री आहे. करू कारण प्रयत्न आता. येस, आज इतक्या साऱ्या लाडक्या बहिणी इथे जमलेल्या आहेत. या योजनेमुळे या बहिणींचा फायदा होतोय, आपण सगळीकडे पाहतोय. बहिणी खुश आहेत. तुमच्या हातावरच्या राख्या त्याचं बोलकं उदाहरण आहेत. त्यांना काय सांगाल? आता बहिणीसाठी काय सांगणार. बहिणी आल्या, या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या. मी बहिणींना एवढंच सांगेन की मी कायम सांगत आलो किंवा कायम सांगतो की आपला सख्खा भाऊसुद्धा एखाद्या बहिणीला राखी पौर्णिमे दिवशी राखी बांधताना 100 रुपये टाकताना, 100 रुपये ताटामध्ये टाकताना सुद्धा कधीतरी बायकोकडं बघतो किंवा विचार करतो. बायकोचा संमती मिळाली तर 100 रुपये देतो किंवा साडी एखादी देतो. परंतु आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंबहुना एकनाथ शिंदे साहेब असतील, आम्ही सगळे असू, या सगळ्यांनी आम्ही संकल्प केला की आमच्या बहिणींना स्वाभिमानानं सन्मानानं उभं करायचं आहे. रोज 10, 20, 100 रुपयासाठी आमच्या बहिणी कुणासमोर ते हात पसरतात. त्यांना कधीही सन्मानाचं जीवन मिळालं नाही. त्या बहिणींना सन्मानाचं जीवन देण्यासाठी देवेंद्र भाऊंनी जो विचार केला, एकनाथ शिंदे साहेबांनी विचार केला, आम्ही सगळ्यांनी विचार केला. आज आमच्या बहिणीच्या अकाउंटमध्ये महिन्याला 1500 रुपये येत आहेत. तेव्हा आमची बहीण स्वाभिमानानं सन्मानानं जगेल. 10 रुपयासाठी, 100 रुपयासाठी कुणासमोर हात पसरणार नाही. तिला सन्मानाचं जीवन जगता येईल, हे या निमित्तानं आपण बघतोय. 10 रुपयासाठी जरी एखाद्यानं 10 रुपये मागितले तर 10 रुपये देताना नवऱ्याचा किती रुबाब असतो आपण सगळ्यांनी बघितलंय. त्यामुळे बहिणीला सन्मानानं स्वाभिमानानं उभं करण्यासाठी सरकारनं ही योजना आणली. आपण सगळ्या भगिनींना माझी विनंती आहे, आता बऱ्याचशा भगिनी गेल्या, आपल्याला विनंती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी, एकनाथ शिंदे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवा. की ज्या भावानी सलग 5 वर्ष आमच्या बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. फक्त 1500 रुपये देऊन थांबत नाही आमचा सरकार. फक्त 1500 रुपयासोबत मुलींचं मोफत शिक्षण देत आहेत. मुलगी जन्माला आली की आता तिच्या नावावर मोदीजी एवढे पैसे ठेवत आहेत की ती 18 वर्षाची झाली की ती आता लखपती होणार आहे. असे अनेक निर्णय महिला भगिनींच्यासाठी आमचं सरकार घेतं आहे. आणि खास करून एक आमच्या सरकारनं मोदीजींनी घेतलेला निर्णय तो सगळ्यांसाठी, खास करून आमच्या माता भगिनींसाठी, खास करून आईसाठी महत्त्वाचा आहे. आपण सगळ्यांनी बघितलं, आईला, मुलाला जन्म आई देते, 9 महिने पोटामध्ये आई सांभाळते, दूध आई पाजते आणि मुलाला मोठा पण आई करते. आणि एवढं सगळं केल्यावर जेव्हा मुलगा शाळेत जायच्या मापाचा होतो तेव्हा नाव मात्र बापाचं लागतं. आईचं नाव कधीही कुठल्या मुलाला लागलं नव्हतं. आता मोदीजींनी निर्णय घेतला आहे, आमच्या सरकारनं निर्णय घेतला आहे, आईचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. इथून पुढं प्रत्येक मुलाच्या नावापुढं बापाच्या नावासोबत आईचं नाव लावलं जाईल. आता माझं नाव जयकुमार भगवानराव गोरे आहे, तर माझं नाव जयकुमार कमल भगवानराव गोरेच लिहिलं जाईल, असा जो निर्णय घेतला आहे. एकदा मोदीजींच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या माझ्या भगिनींनी वाजवल्या. खरंय भाऊ, सगळे विरोधक तुमच्या विरोधात कायम एकत्र असतात. तुमचा एवढा द्वेष का करतात ते? माझा द्वेष एवढाच करतात की मी बारावतीला मुजरा घालत नाही. अच्छा. माझी लढाई ही पाण्याची लढाई आहे. आणि इथं पाणी येण्यासाठी ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्या लोकांची माझी लढाई आहे. माझ्या राजकारणाचा पाया हा पाणी न देणाऱ्यांच्या विरोधातला आहे. त्यामुळे पाणी आम्हाला कुणी दिलं नाही
की ज्यांनी 40-50 वर्ष इथं राजकारण केलं, खासदार म्हणून काम केलं, मंत्री म्हणून काम केलं, आणि ज्या शरद पवार साहेबांच्याकडून आमच्या जनतेच्या अपेक्षा होत्या, त्या शरद पवार साहेबांनी जनतेला इथे येऊन सांगितलं की पाणी नाहीच तर इथं द्यायचं कुठनं. ज्या रामराजेंच्यावर 20 वर्ष या खात्याची जबाबदारी होती, त्या रामराजेंनी सांगितलं पृथ्वीच्या अंतापर्यंत खटावमानमध्ये पाणी येऊ शकत नाही. मग मला सांगा, ज्या माणसाची मानसिकता पृथ्वीच्या अंतापर्यंत तिथं पाणीच येणार नाही अशी आहे, आणि असा माणूस त्या खात्याचा मंत्री आहे, काय अपेक्षा असेल, खरंय. काय जनता अपेक्षा ठेवील. पण सुदैवानं पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही म्हणलेल्या रामराजेंचा अंत व्हायच्या आत, पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही म्हणणारे रामराजे, त्यांचा अंत व्हायच्या आत माझ्या मानखटावमध्ये पाणी आलं, याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे. अगदी खरंय. आणि जे पवारसाहेब म्हणत होते, पवारसाहेबांना माझा प्रश्न या स्टेजवर नाही. पवारसाहेब, आपण म्हटला मानमध्ये अनेकदा